चला तर मैत्रिणी, जरही सोडा दही न वापरता वरून खमंग तर आतून जाळीदार हिरव्या मुगाचे आप्पे आणि त्यासोबत चटपटीत चवीची चटणी बनवूयात। त्यासाठी 1 वाटी हिरवे मूग, अर्धा वाटी चवळी जी घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे आणि अर्धाच वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। आता यामध्ये साहित्याच्या दुप्पट प्रमाणात पाणी घालायचे आणि झाकून 4 तास भिजण्याकरिता साईडला ठेवायचे। आता हे भिजलेलं कडधान्य मिक्सरच्या भांड्यात घालू, थोडंसं पाणी घालू आणि मिक्सरला फिरवून घेऊ। बघा या स्वरूपाची आपली पेस्ट तयार व्हायला हवी। हे छान असं फेटून घ्यायचं आणि झाकून पुन्हा एकदा फर्मंट होण्याकरिता कमीत कमी 4 ते 5 तासाकरिता ठेवून द्यायचं। बघा मस्त अशी जाळी पडली आहे। तयार झालेल्या पिठापासून ना तुम्ही डोसे, उत्तप्पे देखील करू शकता। आपण आप्पे बनवतोय त्याकरिता पीठ थोडंसं बाउलमध्ये काढून घेतलं। यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या, कोथिंबीर, मीठ आणि थोडीशी हळद घातली, व्यवस्थित मिक्स केलं आणि तयार झालेल्या मिश्रणाचे लगेचच गरमागरम आप्पे बनवून घेतले। त्यासाठी आप्पे पात्राला थोडंसं पहिले तेल लावून घ्यायचं, मिश्रण घालायचं, झाकण ठेवून कमी गॅसवर 5 ते 7 मिनिटं शिजू द्यायचं। खरपूस खमंग भाजले की मग हे पलटवायचे आणि पुन्हा एकदा 3 मिनिटे कमी गॅसवरच झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे। गरमागरम पौष्टिक आप्पे तयार झाले। चटणी बनवूयात। त्याकरिता मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरी, मिरची, कोथिंबीर आणि ओलं नारळ घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं। गरमागरम यावर चुरचुरीत फोडणी देखील द्यायची। डिटेल रेसिपी यूट्यूबवरील खाद्यप्रेमी या चॅनलवर अपलोड केली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। पुन्हा भेटूयात। बाय बाय।